चाकण एमआयडीसीमधून कंपन्या स्थलांतरित करणार अशी ठाम भूमिका घेत उद्योजकांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा खोडून काढलाय. उद्योगमंत्र्यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे डेडलाईनमध्ये कामं पूर्ण झाली पाहिजेत अशी उद्योजकांची भूमिका आहे. 31 ऑगस्टपर्यंत शॉर्ट टर्म कामं आणि पुढील 10 महिन्यात मिड टर्म कामांची काटेकोर अंमलबजावणी होते का याकडे लक्ष असल्याचं उद्योजकांनी स्पष्ट केलंय. दरम्यान सरकारनं उद्योजकांसाठी घेतलेल्या निर्णयांचं स्वागत करतानाच चाकणच्या ग्रामस्थांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याची नाराजी कृती समितीने व्यक्त केली आहे. परंतु चाकणचा डीपी मंजूर करण्याचं आश्वासन मिळाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळालाय. बरोबर आहे. चाकणमध्ये उद्योग आले म्हणून चाकण एमआयडीसी झाली, पण चाकणमध्ये जे आता समस्या भेडसावत आहे किंवा नाव जे चाकणचं खराब होत आहे ते आहे चाकणचं ट्रॅफिक. आणि त्यासाठी मुळात कालची बैठक आयोजित केली गेलेली होती आणि येण्यासाठी जे कारण झालं ते होतं 20 कंपन्या निघून जाण्याचं. आता काल ज्या बैठकीमध्ये आम्ही बसलो, आम्हाला विचारात नक्कीच घेतलेलं आहे. त्यांना दौऱ्यामध्ये फिरून स्वतः मी त्यांच्या गाडीत बसून सगळे रस्ते दाखवण्याचा आणि समस्या दाखवण्याचा एक प्रयत्न केला, पण तो प्रयत्न थोडासा अर्धवट राहिला. चाकणकर म्हणून, नागरिक म्हणून ज्या मूळ समस्या आम्हाला दाखवायच्या होत्या चाकणच्या आसपासच्या गावांमधल्या, त्या मात्र आमच्याकडून राहिलेल्या आहेत. आमच्याकडून म्हणण्यापेक्षा 4 वाजता सन्माननीय उपमुख्यमंत्री VC द्वारे जॉईन होणार होते आणि त्यांचा कॉल आम्ही गाडीत असताना आल्यामुळे आम्हाला तो दौरा अर्धवट रद्द करावा लागला. पण त्यापुढे जाऊन मी एवढंही सांगेल की ज्या गोष्टी प्रलंबित होत्या, जसं की चाकणचा डीपी जो गेल्या 12 वर्षापासून चाकणची नगर परिषद स्थापन झाल्यापासून प्रलंबित होता, तो काल ह्या निमित्ताने मार्गस्थ होताना आपण पाहायला बघणार आहोत. आणि माधुरीताईंच्या ऑफिसमधून जशी फाईल सन्मान्य उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या दालनात येईल, इमिजिएट मी सही करणार असं त्यांनी काल जाहीर करून टाकलेलं आहे. नक्कीच पुढच्या 15 ते 20 दिवसात ह्या गोष्टीवरती निर्णय होताना आपण पाहू. पण जर नाही झाले, ह्या गोष्टी जर होताना नाही पाहायला मिळाल्या, तर उद्योगधंदे तर तिथून बाहेर पडू शकतात, पण चाकणकर म्हणून मी काय करायचं, आम्ही कुठं जायचं, आमचा समस्यांचं काय, हा प्रश्न मला नक्कीच पडतोय. खरंच हा ऐतिहासिक निर्णय आहे. आत्तापर्यंत मी जे बघितलं ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री या छोट्या लघु उद्योजकांकडं बघण्याचा दृष्टिकोन हा एवढा पॉझिटिव्ह झालेला आहे की स्वतः उद्योगमंत्री आमच्याबरोबर फिरण्याला पूर्ण MIDCमध्ये आले होते. हा आत्तापर्यंत कधी घडलं नव्हतं. त्यानंतर ते आल्यानंतर जे काही मीटिंग 3.5 तास या दोघांनी आम्हाला वेळ दिला, आमच्या समस्यांना ऐकून घेतलं आणि त्याच्यावरती धडाधड निर्णय प्रक्रिया चालू ठेवली होती. ही खरंच ऐतिहासिक आहे. एका प्लॅटफॉर्मवरती एवढे अधिकारी एवढ्या डिपार्टमेंटला घेऊन येतात, हा माझ्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय आहे. परंतु आतापर्यंतचा तुमचा अनुभव म्हणजे मंत्री येतात, बैठका घेतात, आदेश देतात, अंमलबजावणी करणे ही जबाबदारी यंत्रणा प्रशासनाची असते. त्यांचा तुम्हाला जो अनुभव आलाय, हे पाहता विश्वास आहे तुम्हाला सगळं? हे बघा, ज्याप्रमाणे एक जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक झाली, जिल्हाधिकाऱ्यांनी फोरममध्ये सांगितलं दर आठवड्याला शुक्रवारी मीटिंग असेल, त्याच्यामध्ये मी जबाबदारी घेतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, हे पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी घेणारी जी डोडी साहेब आहेत, त्यांना आपल्याला बघितलंच पाहिजे. पॉझिटिव्ह अप्रोच होता. म्हणजे मला सगळ्यात जे जाणवलं की पॉझिटिव्ह अप्रोचनं, माइंडसेटनं काम करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यांच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे आणि ह्या विश्वासाला तडा जाणार नाही हेही माझं मन म्हणतं. मी छोटा लघु उद्योजक आहे. खरं आमचं काम आम्ही करतो, तुमचं काम तुम्ही केलं तर आपल्याला एकच एम घेऊन चालणं की महाराष्ट्राचा विकास, भारताचा विकास याच्यावरती आम्ही भर देतो, तसं त्यांनी भर द्यायला चालू केलेलं आहे. हे सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट आहे. सर, उद्योगमंत्र्यांनी जो दावा केला आहे, काय हा दावा कशा अर्थाने केला आणि तुम्ही तुमच्या भूमिकेवर आजही ठाम आहात का? आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. उद्योगमंत्री महोदयांनी जी भेट दिली, आमचं गाऱ्हाणं ऐकून घेतलं, त्याच्या मागे आम्ही जो काही इथून निघून जाण्याचा जो काही एक काय म्हणून आपण इशारा दिला होता म्हणा, किंवा आम्ही जाहीर केलं होतं, त्यामुळे ते खरं त्याला योग्य प्रतिसाद देऊन सरकारने त्यांना ह्या ठिकाणी खरं तर पाठवलं म्हणून, किंवा ते स्वतः जातीनं हजर राहिले, त्यांनी पाहणी केली. आणि मला खात्री आहे की जो कृती आराखडा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी समिती बनवली, त्यामध्ये 10 महिन्याचा जो आराखडा आहे तो व्यवस्थित त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून त्यांनी कृती केली. तर आम्ही 10 महिन्यानंतर काय करावं, इथेच थांबायचं की निघून जायचं इथून खंडाळा MIDCमध्ये,
तर ह्याचा आम्ही निर्णय घेऊ. एकीकडे उद्योग टिकवण्यासाठी सरकारची पावलं तर दुसरीकडे स्थानिक ग्रामस्थांच्या प्रश्नांची सोडवणूक. चाकण MIDCच्या भवितव्यावर आता या दोन्ही गोष्टींवरील अंमलबजावणी निर्णायक ठरणार आहे.